बघा आता आपल्याला आज जर्नलचा 9वा प्रॉब्लेम सोडून घ्यायचा आहे. आठवा प्रॉब्लेम आपण टॅलीमध्ये काल टाकलाय आणि त्याचं बॅलन्सेस वगैरे आपले मॅच झालेले. जाऊ आता आपण आपल्या 9व्या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम 9. एंटर फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द जर्नल ऑफ सुरेश गांधी, नेहरू रोड, मुंबई फॉर द फायनान्शियल इयर 1/4/2010 ते 31/3/2011. बघा 1/4/2010 ते 31/3/2011 आपलं जर्नल आहे. इथं आपल्याला सोडवायचंय. पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्याकडे 1/6/2010 सुरेश कमांस बिझनेस विथ कॅश ₹35,000. 35,000 रुपये कॅश आणून सुरेशने बिझनेस सुरू केला. बरोबर. बिझनेस सुरू केला. आपल्याला जर्नलायझेशन करायचंय. जर्नलायझेशन करायचं म्हटल्यावर आपल्या 3 स्टेप ठरलेल्या. पहिली स्टेप दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायची. नंतर शोधलेल्या 2 अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं, पर्सनल, रिअल, नॉमिनल. आणि दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार, आलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनलच्या प्रकारानुसार डेबिट आणि क्रेडिट नियमाचा वापर करून त्या अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट हे ठरवायचं. कोणत्या अकाउंटला डेबिट येईल, कोणत्या अकाउंटला क्रेडिट येईल ते आपल्याला ह्या 3 स्टेप मधून ठरवायचं आणि मग आपण ती जर्नल एंट्री करत असतो. बघा आता आपल्याला 2 अकाउंट शोधायचे. सुरेशने बिझनेस सुरू केला म्हणून सुरेश अकाउंट येणार नाही. कॅश व्यवहार मी तुम्हाला सांगितलं, कॅश व्यवहार आला, पार्टीचं नाव आलं का ते अकाउंट घ्यायचं नाही. सुरेशचं म्हणजे सुरेश अकाउंट इथे येणार नाही. सुरेशने कॅपिटल म्हणून पैसे आणले म्हणून पहिलं अकाउंट येईल कॅपिटल. बघ कॅपिटल अकाउंट. आणि दुसरं त्याने कॅश आणली म्हणून दुसरं येईल कॅश अकाउंट. 2 अकाउंट आले. कॅश अकाउंट रिअल आहे. रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला आपण डेबिट देऊ. म्हणून करा एंट्री कॅश अकाउंट डेबिट 35,000 टू कॅपिटल अकाउंट. मग आता राहिलं ते कॅपिटल म्हणून कॅपिटलला क्रेडिट टू कॅपिटल अकाउंट 35,000 being capital received. being capital received झाली. ही एंट्री आपली पूर्ण झाली. पुढची एंट्री आहे 2/6ची. सुरेश टेकन लोन. सुरेश म्हणजे कोणतं? तो प्रोप्रायटर. प्रोप्रायटरने कोणासाठी घेतलं तर त्या संस्थेसाठी, त्यांनी जी सुरू केलेली त्या संस्थेसाठी. सुरेश टेकन अ लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र ऑफ ₹3 लाख and transfer into SBI करंट अकाउंट. बघ बँक ऑफ महाराष्ट्राने सुरेशला कर्ज दिलं, कर्ज मिळालं, आलं, येतंय. पण ते कसं येतंय? कॅशच्या स्वरूपात नाही येते. ते येतंय बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये चेकने ते कर्ज दिल्यामुळे बँकेत ट्रान्सफर होणार. बरं. मग आता आपल्याकडे इथं 2 अकाउंट जे येणार आहेत ते म्हणजे एक बँक ऑफ महाराष्ट्र जिने कर्ज आपल्याला दिलं ते एक अकाउंट येईल आणि दुसरं अकाउंट येईल स्टेट बँक ऑफ इंडिया. कारण की काय होणार इथं तर त्या बँकेत ते कर्ज ट्रान्सफर होते. बघू आपण. बघा बँक ऑफ महाराष्ट्र एक अकाउंट, लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र असं एक अकाउंट येईल आणि दुसरं येईल स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. सुरेश इथे घ्यायचा नाही, रोख व्यवहार आहे हे लक्षात घ्या. रोख व्यवहार म्हटलं का पार्टीचं नाव आलं तर पार्टीच्या अकाउंटला अकाउंट म्हणून कन्सिडर करायचं नाही. ते फसवण्यासाठी इथं आलेलं असतं. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग हे 2 अकाउंट आले, पैसे येत आहे आपल्याकडं, पण कुठे येत आहे? बँकेत. कोणत्या? SBI बँकेत. बघा SBI बँकेमध्ये येत आहे म्हणून SBI बँकेला काय येणार? डेबिट. जे येतं त्याला डेबिट द्या असं करंट आपलं रिअल अकाउंट सांगतं. जे येतं त्याला डेबिट द्या आणि जे जातं त्याला क्रेडिट. आणि मग राहिलं ते क्रेडिट कोणाला? बँक ऑफ महाराष्ट्राला. बँक ऑफ महाराष्ट्र हे पर्सनल मध्ये जाईल आणि पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो ज्याला कोणाला काही द्यायचे क्रेडिट द्या. लोन आपण घेतलं ते आपल्याला देणं आहे म्हणून बँक ऑफ लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्राला काय येईल?
क्रेडिट येईल. मग करू आपण एंट्री. डेबिट आपण शोधलं SBI ला आणि क्रेडिट लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्रला. करा एंट्री. SBI बँक अकाउंट डेबिट 3 लाख. SBI बँक अकाउंट डेबिट 3 लाख टू लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र. BOM चा शॉर्टकट फॉल फॉर्म आहे बँक ऑफ महाराष्ट्र. लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र 3 लाख. being narration घ्या. being loan taken and transfer to SBI current account. being loan taken and transfer to SBI current account. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपलं एक अकाउंट हे पहिलं ट्रान्झॅक्शन जर टॅली मध्ये एंटर करायचं झालं तर त्याला आपल्याला दोन्ही अकाउंट हे टॅली मध्ये तयार पाहिजे. मग कॅपिटल अकाउंट आपल्याकडे नाहीये म्हणून कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. त्याला आपण ग्रुप दिलाय कॅपिटल अकाउंट. आणि कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतं म्हणून कॅशला ग्रुप देण्याची गरज नाही. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन्ही अकाउंट जे आलेले आहेत हे दोन्ही अकाउंट नवीन आहेत. दोन्ही अकाउंट टॅली मध्ये नसणार आहे. मग हे आपल्याला तयार करावं लागेल. SBI करंट अकाउंट हे आपलं बँकेचं अकाउंट आहे म्हणून त्याला बँक अकाउंट ग्रुप येईल. बँक अकाउंट. आणि लोन फ्रॉम BOM लोन घेतलं बँकेकडून. लोन साठी स्पेशल ग्रुप आहे लोन्स अँड लोन्स. बरोबर. आणि लोनच्या अंडर 3 प्रकारचे लोन येतात. एक म्हणजे बँक ओडी किंवा OCC, सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. बँकेकडून घेतलेल्या लोनला आपण काय देतो बँक ओडी हा ग्रुप जनरली द्या. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं नाही सिक्युअर्ड आहे का अनसिक्युअर्ड आहे त्यामुळे आपण बँक ओडी हा ग्रुप आपण इथं देणार. बँक ओडी किंवा OCC या दोन्हीपैकी कोणताही एक अकाउंट आपण ग्रुप घेतला तरी आपण चालू शकतो. ठीक आहे. झालं. आपल्याला ही एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. 1/7 ची एंट्री आहे. 1/7/2010. परचेस गुड्स ऑफ ₹40,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. 40,000चा माल परचेस केला आणि त्याचं पेमेंट काय कशाने केलं तर चेकने. या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट काढायचे म्हटल्यावर परचेस गुड्स म्हटलं एक परचेस अकाउंट येणार हे ठरलेलं. परचेस मध्ये परचेस ज्यावेळेस आपण माल परचेस करतो तर तिथं परचेस अकाउंट हे ठरलेलं असणार आहे त्यामुळे परचेस अकाउंट पहिलं अकाउंट आलं. दुसरा अकाउंट कसा परचेस केला तर कॅश मध्ये म्हणजे बँकेतून गेली पण कॅश म्हणून बँकेचा अकाउंट येईल म्हणजे बाय चेक दुसरा अकाउंट. बरोबर झाले. हे 2 अकाउंट आपले इथं निघालेले आहेत. कोणते कोणते परचेस अकाउंट एक आलं आणि दुसरं अकाउंट आहे बँक अकाउंट. बरं. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो. परचेस गुड्स ही आपली ऍसेट आहे. ऍसेट म्हटल्यावर माल त्याचं रिअल अकाउंट येईल आणि रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या आणि जे जातं त्याला क्रेडिट द्या. जे येतं त्याला डेबिट जे जातं त्याला क्रेडिट. या नियमानुसार परचेसला काय येणार इथं डेबिट येणार आहे म्हणून करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट. एक मिनिट एंट्री करा. परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू बँकेतून पैसे जातात म्हणून बँक अकाउंट टू बँक अकाउंट 40,000 SBI बँक अकाउंट. being purchase goods and payment made by check. आता या ठिकाणी आपण हे जे परचेस अकाउंट आले हे नव्याने आले. नव्याने आल्यामुळे त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. परचेसला साहजिक काय ग्रुप येईल परचेस अकाउंट. आणि SBI बँक अकाउंट ऑलरेडी मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण त्याला ग्रुप दिलेला आहे म्हणून त्याला नव्याने ग्रुप आपल्याला देण्याची गरज नाही. ठीक आहे. पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे जाऊ आपण. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे आपलं 2/7चं. सोल्ड गुड्स टू नेहा ₹56,000. नेहाला
माल विकला, किती 56,000चा माल विकला. माल विकला का सेल्स अकाउंट एक इथे येणार ठरलेलं. सोल्ड गुड्स ऐवजी आपण काय घेणार आता सेल्स अकाउंट. आणि दुसरा अकाउंट एक तर पार्टी असेल किंवा कॅश असेल. रोखीत असेल तर कॅश आणि उधारीत असेल तर पार्टी. आता इथं रोखीत काय म्हटलेलं नाही आणि उधारीत म्हटलेलं आहे. मग तुम्हाला सांगितलेलं आहे की जर असं काहीच म्हटलेलं नसेल तर आणि पार्टीचं नाव त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आलेलं असेल तर ते उधारीवर ठरवायचं आपण. ठीक आहे. मग दुसरा अकाउंट उधारीवर असल्यामुळे नेहा. दुसरा अकाउंट कोणतंही नेहा. सेल्स गुड्स मध्ये आपल्याकडून माल जातो म्हणून मालाला काय येणार क्रेडिट येणार आणि नेहाला काय येणार डेबिट. कारण की नेहाकडून आपल्याला पैसे घ्यायचे म्हणून नेहाला डेबिट करा एंट्री. नेहा अकाउंट डेबिट 56,000. नेहा अकाउंट डेबिट 56,000 टू सेल्स अकाउंट 56,000 टू सेल्स अकाउंट 56,000. being credit sales उधारीवर आपण माल काय केला विकला. आता या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागणार. पहिला आहे नेहा अकाउंट. सांगा बरं नेहा अकाउंटला कोणता ग्रुप येईल. नेहा अकाउंटला डेटर सन्ड्री डेटर्स हा ग्रुप येईल. ज्याला आपण उधारीवर माल विकतो तो आपला डेटर्स असतो. याच्या पूर्वी तुम्हाला सांगितले. आणि सेल्स अकाउंटला कोणता ग्रुप येईल. सेल्स अकाउंटला त्याच नावाने ग्रुप आहे तो म्हणजे सेल्स अकाउंट. बरोबर आहे. सेल्स अकाउंट. ठीक आहे. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली आहे. ग्रुपिंग पण आपलं झालं आहे. जाऊ आता आपण पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे जाऊ. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे आपलं 31/7चं. Purchase furniture rupees 44,000 and building rupees 1,50,000 and payment made by check. बघा दोन गोष्टी परचेस केल्या. माल परचेस केला तरच परचेस अकाउंट येणार. त्यामुळे आता इथं ऍसेट परचेस आहे. फर्निचर ही आपली ऍसेट आहे म्हणून ऍसेट परचेस असल्यामुळे त्याला परचेस अकाउंट येणार नाही. त्या ऍसेटचा अकाउंट येईल. म्हणजे पहिले येईल फर्निचर, दुसरं येईल बिल्डिंग कारण की दोन ऍसेट आपल्या परचेस आहे. बरं. आणि पेमेंट आपण चेकने केलं म्हणून तिसरी येईल बँक. बाय चेक म्हटलेलं म्हणून तिसरी काय येईल बँक. नाही थोडक्यात इथं दोन अकाउंटला डेबिट किंवा दोन अकाउंटला क्रेडिट असणार. मग आता बघू आपण कोणाला डेबिट कोणाला क्रेडिट येत आहे. फर्निचर आणि बिल्डिंग हे आपल्या ऍसेट आहे आणि ऍसेटचं अकाउंट असतं रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट द्या. मग फर्निचर आणि बिल्डिंग आपल्याकडे येत आहे म्हणून या दोन्हींना काय येणार आहे डेबिट येणार. आणि त्या दोन्हींच्या ऍसेटच्या बदल्यात आपली बँकेतून पैसे कॅश ही पण ऍसेट जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या. बँकेतून पैसे जाणार आहे म्हणून बँकेला क्रेडिट. मग करा एंट्री. दोन्हींना डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट 44,000. फर्निचर अकाउंट डेबिट 44,000. नंतर बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,50,000. बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,50,000 आणि टू SBI बँक अकाउंट 1,94,000. बँकेतून 1,94,000 आपले गेले. 1,94,000 आणि एंट्री नरेशन लिहा. बिंग फर्निचर अँड बिल्डिंग परचेस अँड पेमेंट बाय चेक झाली. आता आपली ही एंट्री झाली. पण ह्या एंट्री मधल्या तिन्ही अकाउंटला आपल्याला ग्रुपिंग करायचं. एसबीआय ला तर ऑलरेडी आपण ग्रुप दिलेला आहे त्यामुळे त्याला काय ग्रुप द्यायची गरज नाही. फर्निचर आणि बिल्डिंगला आपल्याला ग्रुप द्यायचा आहे. काय ग्रुप येईल फर्निचरला येईल फिक्स असेट. बरोबर आहे फिक्स असेट. आणि बिल्डिंगला काय येईल बिल्डिंगला पण फिक्स असेट. ठीक आहे. आणि बँकेला एसबीआय बँकेला आपण काही ग्रुप देत नाही. याच्या अगोदर ऑलरेडी बँक अकाउंट हा ग्रुप आपण दिलेला आहे. ठीक आहे. झाली पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. कॅश रिसिव्ड फ्रॉम नेहा रुपीज 55,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा हा शब्द आला इन फुल सेटलमेंट अकाउंट का लक्षात घ्यायचं का डिस्काउंटची एंट्री आहे. मी आपल्याला डिस्काउंट आपल्याला मिळते म्हणजे आपण समोरच्याला दिला. आपण पेड करतोय म्हणजे आपल्याला मिळाला.
एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता डिस्काउंट हा एक, म्हणजे इथं 3 अकाउंट येणार. इन फुल सेटलमेंट शब्द आला का डिस्काउंट हे अकाउंट येणार. मग ते पेड का रिसिव्ड तेवढं फक्त शोधा. आपल्याला पैसे मिळत आहे रिसिव्ड आहे तर ते पेड, डिस्काउंट पेड असणार. आणि आपण पेड करतोय तर रिसिव्ड असणार. ठीक आहे. मग 55,000 आपण दिले पण मिळाले, पण आपल्याला किती मिळणं अपेक्षित होतं, कोणती एंट्री ती बघू आपण. बघा 2/7 ला सोल्ड गुड्स टू नेहा 56,000, 56,000चा माल विकलेला आहे नेहा, बरोबर. त्याच्या बदल्यात 55,000 दिले आणि 1,000 आपल्याला सूट द्यावी लागली, म्हणजे डिस्काउंट 1,000. मग 3 अकाउंट इथे येत आहे. पहिलं आपल्याला एक येते कॅश अकाउंट, कॅश येते 55,000. त्याच्यानंतर दुसरे येते नेहा अकाउंट, नेहाकडून आपल्याला घ्यायचे होते 56,000 आणि आपल्याला डिस्काउंट दिला जातोय आपल्याकडून, तो डिस्काउंट एक तिसरं अकाउंट येणार आहे, डिस्काउंट पेड ₹1,000. ते काही इथं डिस्काउंट काही दिलेलं नाही, आपल्याला स्पष्ट काय सांगितलं ह्या शब्दात तो अर्थ आहे. इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट या शब्दात अर्थ दिलेला आहे की हा डिस्काउंट आहे. डिस्काउंट आपण त्या समोरच्या पार्टीला देतो. ठीक आहे. कॅश येते, कॅश रिअल मध्ये, कॅश रिअल मध्ये असल्यामुळे रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, मग कॅशला डेबिट. डिस्काउंट, डिस्काउंट हे नॉमिनल मध्ये जाईल, खर्च येतो आपला, म्हणून खर्च सांगतं आपलं नॉमिनल अकाउंट सांगतं की खर्च झाला तर डेबिट द्या, म्हणून डिस्काउंटला पण काही डेबिट, म्हणजे दोन गोष्टीला डेबिट, कॅशला आणि डिस्काउंटला. मग करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 55,000, कॅश अकाउंट डेबिट 55,000. त्याच्यानंतर डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000, डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000 टू नेहा अकाउंट, 56,000, टू नेहा अकाउंट 56,000. being cash paid in full settlement of account, being cash received in full settlement of account आपल्याला मिळते, आपण डिस्काउंट समोरच्याला पेड करतो. झालं. या एंट्री मध्ये आपल्याला जे 3 अकाउंट आले त्यापैकी जे अकाउंट आतापर्यंत आलेले नाही त्याला ग्रुप द्यावा लागेल. कॅश तर आलेला आहे आपल्याकडे म्हणून कॅशला आपण काही ग्रुप देत नाहीये. डिस्काउंट पेड फर्स्ट टाइम आलंय. डिस्काउंट पेड आपला खर्च आहे आणि खर्चाला कोणता ग्रुप आहे? बरोबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डिस्काउंट पेड आपला खर्च आहे आणि खर्चाला दोनच ग्रुप असतात, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. मग आपण डिस्काउंट दिला, हा अप्रत्यक्ष खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. नेहा ऑलरेडी वरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आलेली आहे, त्याला ग्रुपिंग झालेलं आहे, त्यामुळे त्याला काय आपण परत नव्याने ग्रुप देत नाही. झालं. ही पण ट्रान्झॅक्शन आपलं पूर्ण झालंय. पुढे जाऊ आपण आता पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपली 2/8/2010. पेड टॅक्सेस अँड इन्शुरन्स ₹35,000. टॅक्सेस अँड इन्शुरन्स पेड केलं. टॅक्सेस अँड इन्शुरन्स काय आपला खर्च, बरोबर. मग हे एक अकाउंट येईल खर्चाचं ज्यावेळेस एंट्री येईल त्यावेळेस एक खर्चाचं अकाउंट आणि दुसरं कॅश किंवा बँक. चेकने केला असेल तर बँक आणि कॅश मध्ये असेल तर कॅश. नाही तर कॅश मध्ये बँकेतून नाहीये म्हणून दुसरं कॅश. बघा झालं. एक टॅक्स अँड इन्शुरन्स आणि दुसरं कॅश. टॅक्स अँड इन्शुरन्स काय खर्च आहे आणि खर्च नॉमिनल मध्ये जाईल. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर त्याला डेबिट द्या, म्हणजे टॅक्स अँड इन्शुरन्सला काय आला डेबिट आला आणि तो खर्च पेड करताना आपण कॅश आपल्याकडून जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. करा एंट्री. टॅक्स अँड इन्शुरन्स अकाउंट डेबिट 3,500 टू कॅश अकाउंट 3,500 टू कॅश अकाउंट 3,500. being tax and insurance paid, being tax and insurance paid. जा या एंट्री मध्ये आपल्याला आता ग्रुपिंग करायचं, तर टॅक्स अँड इन्शुरन्स नव्याने आलेलं आहे, त्याला ग्रुप द्यावा लागेल. तो आपला खर्च आहे आणि खर्चासाठी दोनच ग्रुप आहे, एक आहे डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग कोणता ग्रुप येईल याला? बरोबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. टॅक्स अँड इन्शुरन्सला कोणता ग्रुप येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज
नाही, म्हणून त्याला आपण काही ग्रुप देत नाही. ठीक आहे. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री आपली 31/8 ची. सोल्ड गुड्स टू मेहता ₹30,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंट आपण बघितला. दोन प्रॉब्लेम अगोदरच आपण डिस्काउंट बघितले. डिस्काउंटचे प्रकार दोन, ट्रेड आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट व्यवहारात नोंदवत नाही, डायरेक्ट वजा होतो. कॅश डिस्काउंट व्यवहारात नोंदवला जातो, जो आपण अगोदरच्या एंट्री मध्ये बघितलेला, दोन एंट्री अगोदर. बरोबर. मग आता आपल्याला डिस्काउंट तर काही इथं व्यवहारात नोंदवलं जाणार नाही, त्यामुळे डिस्काउंट अकाउंट येणार नाही. डायरेक्ट 10% वजा होतील, म्हणजे 27,000 रुपयाचं हे ट्रान्झॅक्शन असेल. सोल्ड गुडचे म्हणून पहिले एक सेल्स अकाउंट पहिले येणार, आणि दुसरं सेल्स मध्ये ठरलेलं, पहिलं सेल्स, दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. आता उधारीवर आहे तर पार्टी आणि रोखीत आहे तर कॅश, पण इथं उधारीवर ट्रान्झॅक्शन आहे म्हणून पार्टी, मेहता अकाउंट. दोन अकाउंट आले. सेल्स मध्ये सेल्स माल हा आपले ऍसेट आहे आणि ऍसेट आपल्याकडून जाते, माल आपल्याकडून जातो, म्हणून सेल्सला काय असणार आहे, क्रेडिट. आणि मेहताकडून आपल्याला पैसे घेणं असणार आहे, म्हणून मेहताला डेबिट, पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार. मग मेहताला डेबिट आहे म्हणून मेहताला डेबिट द्या. मेहता अकाउंट डेबिट, मेहता अकाउंट डेबिट 27,000 टू सेल्स अकाउंट, 27,000 being credit sales at 10% trade discount. being credit sales at 10% trade discount. आता या एंट्री मध्ये मेहता हे अकाउंट नव्याने आलेलं आहे, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल मेहताला? बरोबर, मेहताला आहे सन्ड्री डेटर्स, कारण की ज्याला आपण उधारीवर माल विकतो तो आपला डेटर्स असतो, म्हणून त्याला सन्ड्री डेटर्स. सेल्स अकाउंट याच्या अगोदर ऑलरेडी आलेला आहे, म्हणून त्याला काही ग्रुप देण्याची गरज नाही. झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री समोर आहे तुमच्या, 1/9/2010. परचेस गुड्स फ्रॉम गुप्ता ₹51,000. गुप्ताकडून 51,000चा माल परचेस केला. परचेस झाला. परचेसच्या एंट्री मध्ये एक अकाउंट येणार, परचेस अकाउंट, आणि दुसरा अकाउंट असणार एक तर पार्टी किंवा कॅश. उधारीवर असेल तर पार्टी. आता ही उधारीवर आहे, इथं काही म्हटलेलं नाही, पण आपण ठरलंय आपलं का ज्या एंट्री मध्ये काहीच म्हटलेलं नाही आणि पार्टीचं नाव आलं ते उधारीवर ठरवायचं. उधारीवर आहे समजायचं, म्हणून गुप्ता अकाउंट. जा परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो, म्हणून रिअल अकाउंट सांगतो जे येतं त्याला डेबिट द्या, म्हणून परचेस अकाउंटला काय येईल, डेबिट येईल. आणि गुप्ताला आपल्याला पैसे देणं राहील, म्हणून गुप्ताला काय येईल, क्रेडिट येईल. मग करा एंट्री, परचेस अकाउंट डेबिट 51,000 टू गुप्ता अकाउंट 51,000 टू गुप्ता अकाउंट 51,000 being credit purchases. उधारीवर परचेस झालंय. त्याच्यानंतर आता या ठिकाणी जे परचेस अकाउंट हे ऑलरेडी एकदा आलेलं आहे, पुढे वरती आलेलं आहे, त्यामुळे त्याला ग्रुपिंग झालेलं आहे. आणि गुप्ता फर्स्ट टाइम येतोय, आणि गुप्ता हा काय आपला सन्ड्री क्रेडिटर, कारण की ज्याच्याकडून माल उधारी परचेस करतो तो आपला काय कोण असतो, क्रेडिटर असतो. त्याच्यामुळे त्याला आपण काय देणार, सन्ड्री क्रेडिटर. लक्षात ठेवा, सन्ड्री क्रेडिटर. झाली पण एंट्री झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. 2/9 ची एंट्री आहेत. 2/9 रिसिव्ड कॅश फ्रॉम मेहता ₹20,000 ऑन अकाउंट. मेहताकडून 20,000 आले. कसे आले, ऑन अकाउंट. ऑन अकाउंट म्हणजे काय, बँकेच्या खात्यात नाही, हे लक्षात ठेवायचं. ऑन अकाउंट म्हणजे त्याच्याकडून जे घेणं आहे त्यापैकी काही आले, पूर्ण नाही आले, याचा अर्थ असा. आणि इन फुल सेटलमेंट म्हणजे जेवढे पैसे आले, जेवढे राहिले ते आपण त्याला डिस्काउंट देऊन टाकायचं. बरोबर, असे हे दोन आहेत. बरेच जण ऑन अकाउंटचा अर्थ बँकेत घेतात आणि मग बँकेला डेबिट देतात,
मग त्यांची एंट्री काय होते, चुकते. मग कोणती एंट्री होती, किती त्याला माल विकला होता, तर बघा 31/8 आपण माल विकला मेहताला 30,000चा 10% म्हणजे 27,000चा, त्यापैकी 20,000 दिले म्हणजे 7,000 येणं बाकी. आपण त्याला सोडले नाही, डिस्काउंट नाही दिले. इन फुल सेटलमेंट हा शब्द आला असता तर डिस्काउंट. मग बघू आपण आता इथं 2 अकाउंट, कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅश एक अकाउंट येईल आणि मेहताकडून येते म्हणून दुसरं कोणतं येईल, मेहता अकाउंट येईल. झालं. मग कॅश येते म्हणून रिअल अकाउंट सांगतं, जे येतं त्याला डेबिट द्या म्हणून कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 20,000 आणि राहिलं ते अकाउंट कोणतं, मेहता, म्हणून मेहताला क्रेडिट टू मेहता अकाउंट 20,000 being cash received on account. Being cash received on account. झाली. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. ह्या एंट्री मध्ये आलेले दोन्ही अकाउंट आपल्याकडे वरती ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्याला ग्रुपिंग करण्याची गरज नाही. त्याला दोन्हींना मी ग्रुपिंग करत नाही. जातोय आता पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री आहे 1/10/2010. पेड वेजेस ऑफ ₹5,000. वेजेस हा आपला काय, खर्च पेड केला म्हणून खर्चाचं एक अकाउंट येणार. आणि खर्च पेड करताना दुसरं अकाउंट जे असतं ते म्हणजे कॅश किंवा बँक. रोखीत म्हणजे कॅश मध्ये केला तर कॅश आणि बँकेतून केला तर बँक. मग इथं आहे कॅश, कारण की रोखीत. वेजेस पेड केला, खर्च झाला, खर्चाचा अकाउंट आहे नॉमिनल आणि नॉमिनल अकाउंट सांगतो खर्च झाला तर डेबिट द्या म्हणून वेजेसला काय येईल, डेबिट येईल. वेजेस हा आपला खर्च आहे म्हणून वेजेस अकाउंट डेबिट 5,000 आणि कॅश आपल्याकडून जाते, रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या म्हणून टू कॅश अकाउंट 5,000. टू कॅश अकाउंट 5,000. being wages paid. being wages paid. आता या एंट्री मध्ये दोन जे अकाउंट आलेले आहेत त्यापैकी वेजेसला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. तर खर्च आहे आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणता ग्रुप येईल मग याला, वेजेसला ग्रुप येईल डायरेक्ट एक्सपेन्सेस, कारण की उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. वेजेस कोणाला दिला जातो तर मजुरांना, जो फॅक्टरीमध्ये काम करतो त्याला वेजेस दिले जातं म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस येईल. इथं थोडंसं चुकलंय ते मी त्याला काट मारतोय, ते डायरेक्ट एक्सपेन्सेस हे लक्षात ठेवा. बरं, तुम्ही त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप द्या. त्यानंतर पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. झाली एंट्री 2/10. पेड चेक टू गुप्ता ₹50,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा, मग गुप्ताकडून आले पैसे आपल्याला, मग त्याला काय आपण काय घेतलं होतं त्याच्याकडून बघू आपण. मागची एंट्री आपल्याला बघावं लागेल. 1/9 ची एंट्री, परचेस गुड्स फ्रॉम गुप्ता 51,000. 51,000चा माल घेतला होता आणि काय शब्द आला इथं, इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट, म्हणजे ते अकाउंट काय केलं, सेटल केलं. त्याचं देणं घेणं काय राहिलं, 50,000 दिले आणि त्याला सांगितलं आता देणं घेणं राहिलं नाही, ते 1,000 मला सूट देऊन टाक. सूट दिली, डिस्काउंट मिळाला आपल्याला, मिळाला आता डिस्काउंट. लक्षात घ्या, जसं आपण मागच्या एंट्रीमध्ये दिला तसा इथं आपल्याला मिळतोय डिस्काउंट. मग आता बघा, एक अकाउंट चेक पेड केला म्हणून बँकेचं येईल, दुसरं गुप्ता येईल. चेक दिला 50,000चा, गुप्ताला देणं होतं 51,000 आणि डिस्काउंट आपल्याला मिळतोय 1,000. बरं, 1,000 काय मिळतोय, डिस्काउंट. बरोबर. चेक बँकेतून, कॅश आपल्याकडून जाते, कॅश म्हणजे रिअल आणि रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट म्हणून बँकेला काय येणार, क्रेडिट 50,000. डिस्काउंट रिसिव्ड झाला, आपल्याला मिळाला. डिस्काउंट रिसिव्ड साठी आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट सांगतं खर्च झाला तर डेबिट आणि फायदा झाला तर क्रेडिट. आता डिस्काउंट मिळतोय म्हणजे तो आपला फायदा आहे म्हणून फायदा झाला म्हणून डिस्काउंट रिसिव्डला काही क्रेडिट. 2 क्रेडिट आपल्याला सापडले. मग राहिलं गुप्ता, गुप्ताला डेबिट. मग गुप्ता अकाउंट डेबिट करा एंट्री. मग गुप्ता अकाउंट डेबिट 51,000. गुप्ता अकाउंट डेबिट 51,000 टू कॅश बँक अकाउंट. बँकेतून पैसे जातात, SBI बँक अकाउंट 50,000 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट
1000. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 1000. being cash paid in full settlement of account. being cash paid in full settlement of account. झाली ही पण एंट्री आपली झाली पूर्ण. याच्यामध्ये जे अकाउंट आपल्याकडे आलेले आहेत 3 अकाउंट, त्यापैकी गुप्ता तर ऑलरेडी तयार आहेत. वरती या परचेजच्या एंट्री मध्ये आपण त्याला ग्रुपिंग केलं होतं. एसबीआय तर आपण अगोदरच ग्रुपिंग झालेलं आहे, त्याला पण आपण ग्रुप देत नाहीये. राहिला डिस्काउंट रिसिव्ड, त्याला आपल्याला ग्रुप द्यायचा आहे. काय ग्रुप द्याल डिस्काउंट रिसिव्डला? डिस्काउंट रिसिव्डला ग्रुप येईल इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून त्याला, तो आपला इन्कम आहे म्हणून त्याला इनडायरेक्ट इन्कम. दोनच ग्रुप आहे इन्कम साठी, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आणि मॅक्झिमम इन्कम हे इनडायरेक्ट मध्ये येतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त एकच इन्कम आहे का जो माल जळाला आणि त्याचा इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळाला, किंवा माल चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स क्लेम मिळाला, तेच अकाउंट डायरेक्ट इन्कम मध्ये येईल. बरं, म्हणून बाकी जवळपास सगळेच इनडायरेक्ट इन्कम मध्ये येतात. उत्पादनाशी संबंधित असणारा इन्कम फक्त त्याच्यात घ्यायचा इनडायरेक्ट इन्कम मध्ये. ठीक आहे, जाऊ आता पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपण बघू. पुढची एंट्री आहे 31/10/2010. सोल्ड गुड्स टू यश ₹52,000. 52,000चा माल यशला विकला. माल गेला. सेलच्या एंट्री मध्ये एक अकाउंट येणार सेल्स, सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स, आणि दुसरं एक तर पार्टी किंवा कॅश. इथं पार्टीचं नाव आलंय म्हणून पार्टी, आणि उधारीत आहे कारण की कॅश व्यवहार आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. कॅश व्यवहार आहे असं कुठेही म्हटलेलं नसेल आणि पार्टीचं नाव आलं तर पार्टीचं नाव एक अकाउंट घ्यायचं. पण इथं कॅश म्हटलेलं असतं आणि पार्टीचं नाव आलं असतं तर आपण पार्टीचं नाव इथं अकाउंट म्हणून घेणार नाही, आपण कॅश घेणार. दुसरा अकाउंट एक तर कॅश किंवा पार्टी. मग ठीक आहे, मग आता सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट, सेल्सला क्रेडिट येईल, आणि यश कडून आपल्याला पैसे घेणं असतात म्हणून यशला डेबिट. मग करा एंट्री, यश अकाउंट डेबिट 52,000 टू सेल्स अकाउंट 52,000 टू सेल्स अकाउंट 52,000 बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स झाली. ही पण एंट्री झाली. पण या एंट्री मध्ये जे 2 अकाउंट आले त्यातलं यश फर्स्ट टाइम आलं, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप द्याल मग यशला? बरोबर, यशला येईल सनरी डेटर्स, कारण की ज्याला आपण उधारीवर माल विकतो तो आपला डेटर्स असतो म्हणून त्याला आपण ग्रुप देतोय सनरी डेटर्स. आणि सेल्स अकाउंट ऑलरेडी आलेलं याच्या अगोदर, त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. ठीक आहे, झाली ही एंट्री आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. 1 आकाराची एंट्री आहे आपल्याकडे. पेड पोस्टेज अँड टेलिग्राम ₹2,000. 2,000 रुपये पोस्टेज अँड टेलिग्राम काय केलं? पेड. खर्च झाला पोस्टेज अँड टेलिग्रामचा, म्हणजे एक अकाउंट येणार खर्चाचं आणि दुसरं कॅश. ठरलेलं, खर्चाची एंट्री ठरले. ठीक आहे, आता खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतो का खर्चाला डेबिट द्या, आणि खर्च करताना कॅश आपल्याकडून जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, म्हणजेच कॅशला क्रेडिट. झालं, आलं डेबिट आणि क्रेडिट. खर्चाला डेबिट म्हणजे पोस्टेज अँड टेलिग्रामला डेबिट, पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट 2,000 टू कॅश अकाउंट 2,000 बिंग पोस्टेज अँड टेलिग्राम पेड. बिंग पोस्टेज अँड टेलिग्राम पेड झालं. एंट्री आपली पूर्ण झाली. पण यामध्ये आलेलं पोस्टेज अँड टेलिग्राम हे जे अकाउंट आहे त्याला आपल्याला ग्रुप द्यायचा आहे. काय ग्रुप द्याल पोस्टेज अँड टेलिग्रामला? बरोबर, पोस्टेज अँड टेलिग्रामला येईल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो आपला अप्रत्यक्ष खर्च आहे, उत्पादनाशी काही संबंधित नाहीये म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश अकाउंट हे ऑलरेडी तयार असतं म्हणून त्याला ग्रुप देण्याची गरज नाही. बरोबर, हे ऑलरेडी तयार आहेत दोन्ही अकाउंट. ठीक आहे, झालंय ग्रुपिंग आपलं.
पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री आहे 2/11 पेड शोरूम रेंट ₹1500. शोरूम रेंट पेड. आता इथे फॅक्टरी रेंट असतं ते वेगळं, म्हणजे खर्चच आहे तो. आपण एंट्री करतोय, एंट्री करू पहिले. खर्च झाला शोरूम रेंट, म्हणून शोरूम रेंट हे एक अकाउंट. आणि दुसरं खर्चामध्ये दुसरं अकाउंट असतं कॅश अकाउंट. साहजिक आहे. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं त्या खर्चाला डेबिट द्या, म्हणून शोरूम रेंटला काय येईल? डेबिट येईल. आणि खर्च करताना आपल्याकडून कॅश जाते, म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या, म्हणून कॅशला क्रेडिट. मग झालं, एकाला डेबिट, शोरूम रेंटला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. करा एंट्री. मग शोरूम रेंट अकाउंट डेबिट, शोरूम रेंट किंवा रेंट अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. बिंग शोरूम रेंट पेड, बिंग शोरूम रेंट पेड. इथे नॅरेशन चुकलेलं आहे, तुम्ही हे नॅरेशन लिहू नका. नॅरेशन लिहा बिंग शोरूम रेंट पेड, बिंग शोरूम रेंट पेड. झालं. आता रेंटला आपल्याला इथं ग्रुप द्यायचा आहे, तो खर्च आहे. आणि खर्चाला कोणता ग्रुप येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा अप्रत्यक्ष खर्च आहे. आता इकडे शोरूम रेंटच्या जागेवर जर फॅक्टरी रेंट असतं तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश आपली याच्या अगोदर आलेला आहे, किंवा कॅश आपल्याला तयार करण्याची गरजच नाहीये, म्हणून कॅशला आपण काही ग्रुप देत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, झाली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री आपली इंटरेस्ट अक्युअर्ड ऑन बँक ऑफ महाराष्ट्र लोन ऍट 5% पर एनम ₹18,000. अमाऊंट आपल्याला देऊन टाकली, काही प्रॉब्लेम नाही. 12%. आता अमाऊंट दिलेली, पण तरी सुद्धा जर अमाऊंट, आता बऱ्याच ठिकाणी अमाऊंट दिली जात नाही, तेवढं सांगितलं जातं 12% इंटरेस्ट चार्ज केलं, मग ते आपल्याला काढायला लागतं. मग कसं काढणार आपण? बघा, 2/6ला आपण कर्ज घेतलेलं आहे, बरोबर. किती रुपये? 3 लाख रुपये कर्ज घेतलंय. तिथं वरती एंट्री आहे आपल्याकडे. आणि आता इंटरेस्ट कधी पडतंय? ते 1/12. बघा, 2/6 पासून 1/12 पर्यंत किती महिने होतात? बघा, 6 महिने, म्हणजे 6 महिन्याचं व्याज आहे. मग आता मी कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आणतोय. कॅल्क्युलेटर समोर आहे तुमच्या. आता यामध्ये आपल्याला 12% व्याज काढायचं. आता सरळ व्याज काढणार आहे आपण. आपल्याला काही कंपाऊंडिंग काढायला काही सांगितलेलं नाही. सरळ व्याज. सरळ व्याज कसं काढतात? जी अमाऊंट कर्ज घेतली ती अमाऊंट भागिले 100 गुणिले किती टक्के? ते 12% म्हणून 12. पण हे जे निघालं, हे निघालं वर्षाचं. किती निघालं? वर्षाचं. आपल्याला किती पाहिजे? 6 महिन्याचं, म्हणजे अर्ध्या वर्षाचं. अर्ध्या वर्षाचं म्हणजे भागिले 2 जर केलं तर अर्ध्या वर्षाचं निघणार 18,000. बघा, 18,000 आलं. आलं लक्षात? मग कसं आलं? 18,000. ठीक आहे. आता आपण जातोय आपल्या एंट्रीकडे. आपल्याला ह्या एंट्री मधून 2 अकाउंट शोधायचे आहेत. आपण इंटरेस्ट पेड केलं म्हणून इंटरेस्ट एक अकाउंट आपल्याकडे येणार. हा आपला खर्च आहे, बरोबर. त्या लोनवर आपण इंटरेस्ट दिलं. आणि कोणाला दिलं? तर बँक ऑफ महाराष्ट्र लोन अकाउंटला दिलं, बरोबर. म्हणजे थोडक्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या लोन अकाउंट मध्ये 18,000 ऍड होणार. म्हणजे आता आपल्याला त्यांना 3,18,000 देणार आहे, बरोबर. मग इंटरेस्ट खर्च आहे, आणि नॉमिनल अकाउंट सांगतो खर्च झाला तर डेबिट द्या, म्हणून इंटरेस्टला काय येईल? डेबिट येईल. म्हणून करा एंट्री. इंटरेस्ट अकाउंट डेबिट 18,000. इंटरेस्ट अकाउंट डेबिट 18,000. आणि राहिलं बँक ऑफ महाराष्ट्र लोन, त्याला काय येईल? क्रेडिट टू लोन फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 18,000. बिंग इंटरेस्ट ऑन लोन अक्युअर्ड, इंटरेस्ट ऑन लोन अक्युअर्ड किंवा इंटरेस्ट ऑन लोन पेड, बरोबर. या ठिकाणी जे आलेलं अकाउंट आहे इंटरेस्ट अकाउंट, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. तो आपला खर्च आहे. खर्चासाठी 2च ग्रुप आहेत.
एक आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक इनडायरेक्ट. कोणता ग्रुप द्याल मग? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप येतोय. आणि लोन फ्रॉम बीओएम ऑलरेडी आलेला आहे, म्हणून त्याला काय आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कारण की याच्या अगोदरच्या एंट्री दुसऱ्याच एंट्रीमध्ये लोन घेतलं, तिथं आपल्याला ग्रुपिंग करावं लागलं त्याला, म्हणून आपण याला काय ग्रुप देत नाहीये. ठीक आहे, झाली ही एंट्री आपली पूर्ण. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. पुढची एंट्री आपल्याकडे नाहीये. म्हणजेच आता आपल्या सगळ्या एंट्री पूर्ण झाल्या. सगळ्या एंट्रीचं आपण जर्नलायझेशन केलं. जर्नलायझेशन झाल्यानंतर त्याचबरोबर त्याचं जे अकाउंट नव्याने आलेले त्याचं ग्रुपिंग पण आपण केलेलं आहे. ग्रुप पण आपल्याला दिलेला आहे. आता पुढच्या बॅचमध्ये आपण ते टॅलीमध्ये टाकू. टॅलीमध्ये एंट्री कशी करायची ना, बॅलन्स आपला येतो का ते आपल्याला बघायचं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबतोय आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण टॅलीमध्ये त्याची एंट्री करणार आहोत.